दक्षिणेतील मोहीम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग 2 येथा चौथीमधील पाठ 16वा पाहत आहोत. मोहिमेचा बेत. राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. राज्याभिषेकानंतर अल्पावधीतच 17 जून 1674 रोजी माँसाहेब मृत्यू पावल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. स्वराज्यातील सर्व प्रजेला आधार शिवराय होते, परंतु शिवरायांचा आधार माँसाहेब होत्या. त्या त्यांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शक आणि गुरु होत्या. आईच्या मृत्यूमुळे त्यांना अतिशय दुःख झाले, परंतु दुःख करत बसणे त्यांना शक्य नव्हते. त्यांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. त्यांना आता आदिलशाहीची मुळीच भीती नव्हती, कारण आदिलशाही मोडकळीस आली होती. परंतु उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. तो स्वराज्याचा घास केव्हा घेईल याचा नेम नव्हता. मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला. म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोळकोंड्याच्या कुतुबशहाची मदत मागितली. त्याने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत देण्याचे कबूल केले. या मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता. त्याचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागिरी सांभाळून होते. वडिलांची कर्नाटकातील जहागिरी त्यांच्याकडे होती. त्यातील काहीही वाटा व्यंकोजी राजांनी शिवरायांना दिला नव्हता. एवढेच नव्हे तर स्वराज्याबद्दल त्याचा फारसा आदर नव्हता. ते शिवरायांशी पटकून वागत असत. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्याची मदत मिळावी तर पाहावी असा हेतू शिवरायांच्या मनात होता. गोळकोंड्याला भेट. कर्नाटकात जाण्यासाठी शिवराय निघाले. गोळकोंड्याचा अबुल हसन कुतुबशाह याने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली. गोळकोंडा हीच कुतुबशहाची राजधानी होती. कुतुबशहाने महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली. भेटीसाठी खास तंबू उभारला. शिवराय राजधानीत येऊन दाखल झाले. त्याचे दर्शन घेण्यासाठी रास्तोरस्ती लोक दुतर्फा उभे होते. त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या देशाच्या चहूकडे पसरल्या होत्या. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती आणि आग्र्याहून सुटका या रोमहर्षक प्रसंगाची हकीकत देशभर पसरली होती. त्यामुळे तेथे महाराजाचे प्रचंड स्वागत झाले. घराघरातून लोक महाराजावर फुलांचा वर्षाव करत होते. लोकांचे स्वागत स्वीकारून महाराज कुतुबशहाच्या दरबारात आले. कुतुबशहा त्यांच्या समोर गेला. त्याने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. त्याने महाराजांच्या सत्कारात कशाचीही कमतरता राहू दिली नाही. स्वागत सत्कार स्वीकारल्यावर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. जिंजी जिंकली. शिवराय पूर्व किनाऱ्यावर आले. चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. हा रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत आहे. त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला. दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर त्यांनी वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना, तेव्हा वेलूरजवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकले. व्यंकोजी राजांची भेट. महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटीसाठी बोलावले. नाखुशीने ते आले. महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला. त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजी राजांनी सहकार्य करावे अशी त्यांची
त्यांना गळ घातली. काही दिवस व्यंकोजी राजे महाराजासोबत राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता ते तंजावरला निघून गेले आणि उलट त्यांच्या फौजेवर त्यांनी हल्ला केला. तेव्हा महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजी राजांचा पराभव झाला. आपल्या भावांच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले. त्याने व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले, परक्या शत्रूचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा. कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच महाराजांना जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली. यावेळी महाराजांचे वय 50 वर्षाचे होते. 30-35 वर्षे त्यांनी सतत कष्ट केले होते. त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही. रयतेचा वाली गेलाय. तारीख 3 एप्रिल 1680. सर्वांना दुःख सागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. रयतेचा वाली गेला. आपल्या हृदयातील महाराजांनी केवढ्या घडामोडी केल्या. जबरदस्त शत्रूंना नमून महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केली. अखिल भारतात महाराजांच्या कार्याला तोड नव्हती. महाराज थोर राष्ट्रपुरुष होते.